पिल्या करा गुड्या इकडे बघ गुड्या तिकडे बघ फोन बघ 100 ताईवर आलं 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 आता झालं आता झालं 100 नाही 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 अक्कड़ बक्कड़ बम्बे 80, 90 पूरे 100 में निकला धागा चोर निकल के भागा चोर की बेबी टकली इतना मार खाती है काय गरम दूध गरम. सुंदर अशी आमची नातवासोबतची सकाळ अशी होती आणि माझं तर आवरून झालं. आणि खरं तर मी शेवटी एकटीच राहिले होते आवरायची आणि बाकीच्या सगळ्याजणी आवरून बसल्या होत्या. तोपर्यंत ताईने लगेच इकडे स्वयंपाकाला घेतलं आणि ती काहीतरी स्पेशल बनवणार होती. झाला का तुझा चहा? तुला आलं पाहिजे का? नको तर माझा चहा खोबरा बनवत आहे खोबरा चहा हा माझा चहा. इथं मस्त अशी झणझणीत शेवग्याची शेंग शिजत घातलेली आहे आजचा मेनू. आणि ताईनं हे तर स्वातीचं झालं धुवून किस्त राहिलं अजून नेहमी ताईचं होतं स्पेशल बनवायचं म्हणजे छान असं कारलं. कारण तिच्या आजचं जे कारलं आहे ते खूप छान होतं. तिनं मसाला वगैरे भरलेला होता आणि ते कारलं शिजवून सुद्धा घेतलं होतं कुकरला. नंतर ती फोडणी वगैरे देते आणि सुंदर कारलं दिवाळीमध्ये सगळे पदार्थ मी बनवले पण कळीचे जे लाडू होते ते मी काही बनवले नव्हते. हा जो कळीचा लाडू एकदम मस्त असं बनवलेला आहे ताईने आणि स्वाती ताईने. पिलू सोनू फोटो काढायचं कशाचं ग एक फोटो काढायला भेटला हो तर अजिबात शहाणा नाही सगळीकडे गडबड करतोय. या की जेवायला जेवायला या म्हणाव पटकन. आपापल्या प्लेट्स घ्या चला सगळ्यांनी. ए उठा उठा मम्मा ये वाटते मावशी मस्त झालेत लाडू खरं कळीचे. लाडू पाहिजे तुला बघ नको खा खा. हे खाते कधी हे पास कर इकडं खाल्ला हे पास बस असू दे ना. ताई बघ नाही खावते खावते सर माग बस बस माग सर बस म्हणलं बस की बाबू बस हे जरा बस करायचं. सकाळची सगळी कामं आवरली. प्रत्येकीनं कोणी काय केलं आणि लगेच आमचं काम पण झालं. तर जवळजवळ आम्हाला दुपारचे 12 वाजले जेवण करायला आणि सगळे 7मध्ये जेवण करायला बसलो. कारण आज हॉटेलला होती सुट्टी त्याच्यामुळे बऱ्याच दिवसातून हा योग आला होता की दिवसाचं जेवण आम्ही एकत्र केलं. आणि खरं तर सुट्टी घ्यायचं कारण म्हणजे नातू आला की सुट्टी ही आम्हाला घ्यावीच लागते. कारण त्याच्याबरोबर बोलायला वेळ नसतो. कारण ज्यावेळेस आम्ही सकाळी हॉटेलला जातो तर तो झोपलेला असतो आणि संध्याकाळी आलं की तरी पण तो झोपलेला असतो. मग दुपारी आम्हाला वेळ नसतो घरी यायला कारण हॉटेलमध्ये असते गर्दी. त्याच्यामुळे म्हणलं चला जर नातू आला आहे तर त्याच्यासोबत थोडंसं एन्जॉय करूया. मग काय हॉटेलला सुट्टी घेतली आणि हा आमचा आजचा जो दिवस आहे सुट्टीचा तो खूप छान असा एन्जॉय केला. सगळ्या बहिणीची मुलं आणि तिचा नातू म्हणजे माझाही नातू